नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सदलगा शहरातील किसान ब्रिजच्या पलीकडील अनेक दिवसापासून वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांचा सदलगा येथील हेस्कॉम कार्यालयावर आज मोर्चा व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर. गेल्या आठवड्यात सदलगा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे किसान ब्रिजच्या पलीकडील अनेक विद्युत खांब वाऱ्याच्या जोताने कोलमडून पडले. त्यामुळे आज 5 ते 6 दिवस या परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे या परिसरातील जनावरांना, पिकांना, वास्तव्यास राहणाऱ्या लोकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे. कारण दूधगंगा नदी पात्रात पाणी असून देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी होणारा त्रास दूर होण्यासाठी आज मंगळवारी दिनांक 28/4/2026 रोजी सकाळी हेस्कॉम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या समस्या दूर होण्यासाठी मागणी केली. त्यावेळी अभियंता पेरेरा यांनी त्वरित विद्युत पुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिल्याने मोर्चाधारकांनी दिलासा व्यक्त केला. या मोर्चामध्ये माजी नगरसेवक राजू अमृत समन्नावर, गिरीश आडके, सचिन पाटील, महावीर उदगावे, सदानंद मुतनाळे, मिलिंद पवार, अझरुद्दीन शेखजी, अण्णासाहेब डांगे, नितीन देसाई, सुभाष देसाई, महेश देसाई, चिदानंद वडगोडे, महावीर उदगावे, रामचंद्र गावडे, सदानंद मुतनाळे, शांतीनाथ वंदुरे, सुकुमार कलाजे, मार्तंड अमृत समन्नावर, गुंडा भराडे, अभय गडकर, प्रवीण संत्रे, विनोद तिप्पण्णवर, प्रदीप महाजन, दत्ता घोबडे, शांतगुंडा पाटील, अण्णासाहेब डांगे, ज्योतिराम घाटगे, संजय घाटगे, रमेश गळदगे, राजकुमार गौराजे, आनंद पवार, शंकर कोल्हापुरे, महेश कमते, प्रवीण कमते, शंकर कोल्हापुरे, ऋषभ गौराजे, तातेसाहेब देसाई, बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब वंदुरे तसेच असंख्य शेतकरी उपस्थित होते. सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.